बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी पुण्यातनं समोर येते आणि निवडणुकीच्या काळात पुण्यातून ही धक्कादायक बातमी समोर येते। हडपसरमधल्या एका अपक्ष उमेदवारानं हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली। धक्कादायक बाब म्हणजे त्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। सादिक उर्फ बाबू कपूर या 56 वर्षांच्या व्यक्तीनं आत्महत्या केली। आत्महत्येसाठी त्यानं हाताच्या पंजावर मजकूर लिहिलाय, तसंच 30 पानांची सुसाईड नोट सुद्धा लिहिली आहे। या नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवार फारुख शेख यांच्या नावाचाही उल्लेख आहे। पुण्यातल्या सय्यदनगर भागामध्ये 5 गुंठे जमीन होती आणि यावरून फारुख शेख आणि सादिक उर्फ बाबू कपूर यांच्यामध्ये वाद सुरू होता। त्याच वादातून फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना त्रास दिला जात होता असा सुसाईड नोटमध्ये उल्लेख पाहायला मिळतोय। एकदा यांनी काही केलं नाही तिकडे कारवाई 50 लाखाची खंडणी मागितली होती। जर तुम्ही ही दिली तर मी ती जागा सोडून देईल असं सांगितलं होतं त्यांनी, पण आमच्याकडे काही नव्हतं। आता आम्ही कर्जबाजारी झालो होतो। कोणत्या प्रकारचा खोटा गुन्हा दाखल झाला होता? कुठल्या टिपू बरोबर यांनी गँगस्टर टिपू बरोबर यांनी कुठल्या तरी जागा चेक केली, पण माझ्या नवऱ्याचा टिपू बरोबर काहीही संबंध त्या नव्हता। बाईंनी कंप्लेंट केलीये, त्याच्यावर मोका लावलाय, त्याच्यावर आम्हाला जामीन भेटत नाही। त्या बाईला आम्ही ओळखत नाही, माझा बाप कधी बघितलं नाही त्या बाईला आम्ही, आणि तिने आरोप लावलाय आम्हाला की माझ्या नवऱ्याने तिथं जाऊन जबरदस्ती करून तिची जागा बळकावली म्हणून। 2 महिना 1 महिन्यापूर्वी माझ्या आईचा जबाब आहे, काळेबडळ पोलीस स्टेशन मध्ये माझ्या आईचा जबाब आहे 2 महिन्यापूर्वी। अजूनपर्यंत त्यांनी कंप्लेंट द्यायला ना घरी आले ना बोलवलं का? वळत पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत भूमपरांडा वाशी मतदारसंघामध्ये आणलेला निधी एकत्र करा, त्यापेक्षा मी आणलेला निधी कमी असेल तर राजीनामा देतो, तानाजी सावंत यांनी ओपन चॅलेंज दिलंय। काम करूनही 1,500 मतांनी निवडून येत असेल तर ही शोकांतिका असल्याचं म्हणत तानाजी सावंत यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच तानाजी सावंत यांनी रणशिंग फुंकल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण आमचं ब्रीदवाक्यच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। 80% आम्ही कुठे कमी पडलो? अतिवृष्टी झाली आम्ही मदत केली, पाऊस पडला वस्त्यावर जाता येत नाही स्वखर्चाने रस्ते केले। मला दाखवा समोरच्याचा, एका माणसानं समोरचा जो नेता आहे त्यानं एक पाटी मोडून त्या वस्तीवर टाकला, एक दाखवा, मी आता राजीनामा देतो, हाय माझी तयारी। मग हे उष्णावसा आणि अशा लोकांच्या बरोबर तुम्ही जायचा हा विचार आणि फंद फितुरी हे कशासाठी?